मंडळी, आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास होता कारण आज होती एकादशी. तर आजच्या दिवसाची सुरुवात झाली ती अगदी पहाटेच्या शांत आणि प्रसन्न वातावरणात. सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी घराबाहेर सुंदरशी रांगोळी काढली. मला ना सकाळी उठून रांगोळी काढायला खूप आवडतं. रांगोळी काढून झाल्यावर घरासमोरचं वातावरण एकदम प्रसन्न वाटतं आणि दिवसाची सुरुवातही खूप पॉझिटिव्ह होते. रांगोळी काढून झाल्यावर मी फ्रेश झाले आणि मग देवपूजा केली. आज एकादशी असल्यामुळे मनात एक वेगळीच भक्तीची भावना होती. देवासमोर दिवा लावला, पूजा केली आणि मग विठ्ठलाची मनोभावे आराधना केली. एकादशीचा दिवस म्हटलं की विठुरायाची आठवण आलीच पाहिजे ना. पांडुरंगाचं नाव घेतलं की मनाला एक वेगळाच आनंद आणि समाधान मिळतं. आज माझा उपवासही होता, त्यामुळे आजचा दिवस अगदी भक्तिमय वातावरणात सुरू झाला होता. देवपूजा झाल्यानंतर बाकीची माझी रोजची कामं आवरून घेतली आणि मग दिवस कसा गेला ते कळलंच नाही. असंच करता करता संध्याकाळ झाली. संध्याकाळी साधारण 7 वाजता मी श्रेयाला घेऊन घराबाहेर पडले कारण माझ्या मम्मीच्या बिल्डिंगमध्ये एकादशीनिमित्त एक खूप सुंदर कार्यक्रम आयोजित केला होता. आता एकादशीचा कार्यक्रम आणि त्यात डान्स परफॉर्मन्सेस असतील तर मजाच येणार ना. श्रेयाने सुद्धा त्या कार्यक्रमामध्ये पार्टिसिपेट केलं होतं, त्यामुळे आज तिला परफॉर्म करताना पाहण्यासाठी मी खूप एक्सायटेड होते. आम्ही तिथे पोहोचलो आणि मग कार्यक्रमाला सुरुवात झाली. आजूबाजूला खूप छान वातावरण होतं. सगळेजण एकत्र आले होते. कोणी डान्स करत होतं, कोणी कार्यक्रमाचा आनंद घेत होतं. एकंदरीत सगळं वातावरण खूप छान आणि आनंदी होतं. आणि मग श्रेयाची परफॉर्मन्स सुरू झाली. आपली मुलं जेव्हा स्टेजवर जाऊन काहीतरी परफॉर्म करतात ना, तेव्हा आई म्हणून आपल्याला खूप अभिमान वाटतो. तिलासुद्धा परफॉर्म करताना पाहून मला खूप छान वाटत होतं. तिचा डान्स पाहताना माझं लक्ष फक्त तिच्याकडेच होतं. ती एन्जॉय करत होती आणि आम्हीसुद्धा तिची परफॉर्मन्स मनापासून एन्जॉय केली. त्यानंतर कार्यक्रमामध्ये अजून खूप सुंदर डान्स परफॉर्मन्सेस झाले. सगळ्यांनी मिळून खूप छान वेळ घालवला. एकादशीच्या निमित्ताने असा सुंदर कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल खरंच खूप छान वाटलं. देवाची भक्ती, त्यासोबत सगळ्यांचं एकत्र येणं आणि त्यात असे सांस्कृतिक कार्यक्रम, त्यामुळे वातावरणात एक वेगळीच पॉझिटिव्हिटी जाणवत होती. असा सुंदर कार्यक्रम एन्जॉय करता करता रात्र झाली आणि आता कार्यक्रम संपवून घरी निघण्याची वेळ पाहत असताना बाहेरचा पाऊस आणि थंडगार वातावरण एकदम छान वाटत होतं. दिवसभराचा थकवा, पण मन मात्र खूप प्रसन्न होतं. शेवटी रॅपिडो आली आणि मग आम्ही दोघी घरी निघालो. पावसात रस्त्यावरून जाताना बाहेरचं वातावरण पाहत होते आणि मनात विचार आला की आजचा दिवस खरंच किती सुंदर गेला. सकाळी रांगोळीपासून सुरुवात झाली, मग देवपूजा आणि विठ्ठलाची आराधना, आजचा उपवास, संध्याकाळची श्रेयाची सुंदर परफॉर्मन्स आणि शेवटी पावसाच्या साक्षीने घरी परतणे. खरंच काही दिवस असे असतात ना, ज्यामध्ये आपण खूप मोठं काही करत नसतो, पण त्या दिवसातल्या छोट्या छोट्या गोष्टी मनाला खूप आनंद देऊन जातात. आणि आजचा माझा एकादशीचा दिवस अगदी असाच होता, भक्तीने सुरू झालेला आणि आनंदाने संपलेला. तर मंडळी, असा होता माझा आजचा एकादशीचा दिवस. तुम्हालाही माझा आजचा ब्लॉग आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्यासोबत असेच रोजचे छोटे सुंदर मोमेंट शेअर करण्यासाठी माझ्या चॅनलसोबत जोडलेले राहा. पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये, एका नवीन दिवसासोबत आणि काही नवीन आठवणींसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.